आई ऐक ना, मी काय म्हणते, नेहमीसारखं भावनाताईने आत थांबायची काहीच गरज नाहीये. म्हणजे आता ती बाहेर येऊ शकते ना. लव्ह मॅरेज करते ती. म्हणजे ऑलरेडी त्या दोघांनी एकमेकांना बघितलंय, चोरून चोरून भेटलेत, मेसेजेस वगैरे केलेत. आणि आपल्याला काय माहित कुठे कुठे फिरायला गेलेत ते. मग उगाच फॉर्मॅलिटी कशाला ना. जानू, तुझा आगाऊपणा पुरे हा. आणि पाहुण्यांसमोर असं सगळं बोलायचं नाही. तू एक काम कर, तू भावना बरोबर थांब, जा बघू. अगं हो, आई आले बघ पाहुणे. अगं हो, तू आधी आत हो म्हटलं ना, तू आत हो. जाते. या या या, नमस्कार. जाऊ सिद्धिराजजी या. अहो, येता का बाहेर, पाहुणे आलेत. नमस्कार नमस्कार. वीणा, पाणी आणशील ग, पाहुणे आलेत. बसा बसा. वीणा, हो आले आले. थँक्यू. मी याची वरपरीक्षा घ्यायची म्हणून वाकड्यात शिरले होते. पण हा खरंच किती डिग्निटीने सगळं करतोय. भावनाताईने अगदी मस्त मुलगा निवडलेला दिसतोय. एनिवे, इतक्यात कन्क्लुजन काढायला नको. आधी काय होतंय ते बघूयात. सई, हे बघ, माझं जानूवर जरी प्रेम आहे तरी देवाच्या मनात काय नाही ग मला माहित. ते जे काय असेल, जे काय होईल ते मी एक्सेप्ट करीन का. पण सई, आपली मैत्री गमावणं हे नाही का एक्सेप्ट करू शकत मी. सई प्लीज प्लीज ऐक ना, मला तू मार, कानाखाली खेच, तुला शिक्षा द्यायची शिक्षा दे, ते जे आहे ते मी भोगीन, पण प्लीज मैत्री तोडू नकोस ना प्लीज. तू काय एक्सपेक्ट करतोस रे माझ्याकडून? मी इथे भारतात आले तेव्हा आपल्यात फक्त मैत्रीच होती. ललिता काकूला आणि काकांना असं वाटलं की आपलं हे नातं पुढे जावं. काकांना तर असं वाटत होतं की आपलं लग्नच व्हावं लगेच, कारण तुमच्या घरात प्रेमात पडायला बंदी आहे ना. त्यांच्यामुळे आपलं नातं मैत्री पलीकडे गेलं. पण तू त्यांना तेव्हाच का नाही असं सांगितलंस की तुला मी आवडत नाही आणि तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये? तसं नाही हे सई. बास यार, मला असं नाही म्हणायचंय की तुला मी आवडत नाही म्हणजे तुला माझा तिरस्कार आहे, नाही. पण लग्नाच्या दृष्टीने तर मी तुला कधी आवडत नव्हतेच ना. माझा मुद्दा हाच आहे की तू ही गोष्ट तेव्हाच त्यांना का नाही सांगितलीस की मला सईशी लग्न करायचं नाहीये किंवा मला रादर लग्नच करायचं नाहीये. हे तू तेव्हाच त्यांना सांगून टाकायचं. पण तू तेव्हा काय केलंस? काकू काका जे म्हणत होते त्याला तू होला हो मिळवत राहिलास. मला आशेवर ठेवलंस. अशा स्पाइनलेस मुलाशी मला लग्न तर नाहीच करायचंय, पण मला मैत्री सुद्धा नाही ठेवायची आहे. सई प्लीज असं बोलू नकोस ना. अगं, आपण किती क्लोज होतो. हे बघ सई, मला तू सोडून आता कोणीच नाहीये ग. का? हे तुला आत्ता का आठवतंय? कारण काकू आता नाहीये, जानू तुला ओळखत नाहीये म्हणून. नाही, जेव्हा त्या तुझ्या आयुष्यात होत्या तेव्हा तुझ्या लेखी माझी काय किंमत होती रे? तू माझ्याशी बोलावं, माझ्यासोबत वेळ घालवावा म्हणून मीच तुझ्या मागे लागत होते. आणि मग आता मी तुझ्याशी मैत्री कशी करू? तू कायमच मला गृहीत धरत आलेला आहेस आणि मला ते फिलिंग अजिबात आवडत नाहीये. मला जाऊ दे विश्वा. सई सई ऐक रे प्लीज. विश्वा, एकतर मला जाऊ दे, नाही तर तू माझ्या डोळ्यासमोरून दूर हो.
चाललंय तुम्हा सगळ्यांचं? असे शांत का उभे आहात? बोला ना, कार्यक्रमाला सुरुवात झाली पाहिजे ना. असो, मीच कार्यक्रमाला सुरुवात करते. सो मी जानवी श्रीनिवास दळवी, जिला बघायला तुम्ही आला आहात, तिची धाकटी बहीण. हॅलो. 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 सॉरी. नमस्कार. अगं असू दे. मी ओळख करून देतो माझ्या कुटुंबाची. हा माझा सगळ्यात मोठा मुलगा व्यंकी. याचा फुलांचा स्टॉल आहे. आणि हा माझा दुसरा मुलगा संतोष. हा माझ्या करिअर विषयी सांगण्यासारखं असं फारसं काय नाही. मी आपला साधा नोकरदार माणूस नाही का बाबा. आणि ही वीणा म्हणजे संतोषची बायको. नमस्कार. आमच्या घराचं सगळं व्यवस्थापन वीणा बघते बरं का. आणि मुख्य म्हणजे लक्ष्मी आणि वीणा या दोघी फक्त घरच नाही सांभाळत, त्यांचा दोघींचा दळवी घरघंटी म्हणून एक छोटासा व्यवसाय सुद्धा आहे. म्हणजे हा व्यवसाय यांनीच सुरू केलाय आणि अतिशय समर्थपणे दोघी सांभाळत आहेत. आपली अजून ओळख नाही आहे कारण आपण अजूनपर्यंत भेटलोच नव्हतो. पण सिद्धूला मी आणि लक्ष्मी आम्ही दोघंही ओळखतो चांगले. सिंचनामुळे. बरोबर, सिंचूमुळे ते. हो. आणि जान्हवीने स्वतःची ओळख करून दिलीच. आता फक्त भावनाचीच ओळख बाकी आहे. आई, आपण मुलगी बघायला आलो ना, जरा घाई कर ना. बोलू ना भावना, प्लीज पटकन. सिद्धू, इतका उतावळ होऊ नकोस, थांब जरा. काकू, तुम्ही बोलू शकता का भावनाला प्लीज? मी आणते ना भावना ताईला. संपला विषय. हा. चालेल. ताई चल. हलके हलके अलगोज हे मनी बरसते, नाते नव्याने मोहरले. भिनले रुजले या जाणीवांचे खेळ सारे, होते जे प्रेम तुला कळले. बेधुंद स्वप्नांचे कारण तू हसण्याचे, उधाणल्या जगण्याचे नावही तू. अडखळ